हॅलो, नमस्कार मुख्यमंत्री साहेब. मी एक शेतकरी बोलत आहो. शिंदे बोलतोय. महाराष्ट्र. जय महाराष्ट्र साहेब, जय महाराष्ट्र. मला एक म्हणायचं होतं साहेब, शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार की नाही होणार, त्याबद्दल तुम्ही जरासं सांगा ना आम्हाला. खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आंबेडकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती. हो का? काय विनंती केली होती सांगा ना आम्हाला. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती 2018-19ला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती, त्यांना त्यामध्ये वगळण्यात आलं होतं. परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती. त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय. 50,000 रुपये त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामध्ये खासदार धैर्यशील माने असतील, खासदार आपले महाडिक असतील, आमदार प्रकाश आंबेडकर असतील, आणखी काही लोक जे आहेत त्यांनी देखील यामध्ये मागणी केली होती. शेवटी शेतकऱ्यांची ही मोठी मागणी आहे, त्यामध्ये तोही निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. साहेब, तुम्ही योजनेबद्दलचे काही निर्णय घेतलेले असतील ना? एकंदरीत अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत ज्यांचा थेट लोकांशी संबंध आहे, अशा योजना ज्या आहेत, असे निर्णय जे आहेत आम्ही लोकहिताचे आज घेतलेले आहेत. हो 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 हो, बरोबर बरोबर. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद साहेब, मुख्यमंत्री साहेब. धन्यवाद, तुम्ही आमच्या चॅनलला थोडा वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. आणि यापुढेही शेतकऱ्यांचं भलं असू द्या, कारण आम्ही तुमच्यासाठी देवापाशी प्रार्थना करू की तुम्ही डबल मुख्यमंत्री व्हावं, यासाठी आम्ही देवापाशी प्रार्थना करू.